नमस्कार. राजे संभाजी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या जे रोज डेली करंट अफेअर आहे त्या करंट अफेअरचा आज तिसरा पार्ट आहे. तर आज मी आपल्याशी पुढच्या करंट अफेअरच्या प्रश्नावर बोलणार आहे. तर जो पहिला आजचा करंट अफेअरचा प्रश्न आहे त्याबद्दल मी माहिती देणे सुरू करतो. तर पहा, लक्षात आहे, येणारी TETची परीक्षा आहे, त्यानंतर येणाऱ्या जे GD कॉन्स्टेबलची परीक्षा आहे किंवा येणाऱ्या ज्या महाराष्ट्र सरकारच्या परीक्षा आहेत 22 फेब्रुवारी 2022ची जे कंबाईनची जे परीक्षा आहे त्या परीक्षेबद्दल सुद्धा हे जे करंट अफेअर आहे हे अतिशय महत्त्वाचं आपल्यासाठी आहे. म्हणून मी आपल्यासमोर जो पहिला प्रश्न घेऊन आलो तो म्हणजे मानसिक आरोग्य आणि भारत. आता मानसिक आरोग्य आणि भारत याबद्दल मी आपल्याशी बोलताना पहिल्या गोष्टीवर चर्चा करतो. तर सर्वात आधी म्हणजे केंद्र सरकारने जे मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरू केला तो 1982चा होता. म्हणजेच 1982मध्ये केंद्र पुरस्कृत मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर केंद्र पुरस्कृतच जिल्हा मानसिक आरोग्य केंद्राची जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाची सुरुवात 1996मध्ये झाली. आणि त्यानंतर 10 ऑक्टोबरला केंद्र सरकारने राष्ट्रीय 10 ऑक्टोबर 2014ला केंद्र सरकारने राष्ट्रीय मानसिक आरोग्य धोरण आणलं. आणि 10 ऑक्टोबर 2014लाच केंद्र सरकारने राष्ट्रीय मानसिक आरोग्य धोरण आणलं, म्हणून 10 ऑक्टोबर हा राष्ट्रीय मानसिक आरोग्य दिन म्हणून भारतात पाळला जाते. तर आज आपण राष्ट्रीय मानसिक आरोग्यावर का बरं बोलू राहिलो त्याबद्दल मी तुमच्याशी आता पुढची चर्चा करतो. पुढचा प्रश्न म्हणजे असा की राष्ट्रीय मानसिक आरोग्य धोरण का बरं. तर तुम्हाला माहिती आहे की आयपीसीची कलम 309 जे आत्महत्येस गुन्हा मानते, तर त्या कलमेवर आपण आज थोडंफार बोलू यानंतर. तर आयपीसीची कलम 309 नुसार आताच आपल्या न्यायालयाने असं सुचवलं की बा काहीतरी एक व्यक्तीवर एक मानसिक तणाव असते त्यामुळे तो आत्महत्येचा मार्ग पत्करते, म्हणून 309 कलमेनुसार आत्महत्या हा गुन्हा दाखल करू नका असं स्पष्ट केलं न्यायालयाने. तर आपण त्यावर आता बोलू. तर गुन्हा दाखल करू नका, त्याची मानसिक आरोग्याची पातळी तपासा किंवा त्याचं मानसिक आरोग्य कसं आहे यावर तुम्ही आधी निष्कर्ष काढा आणि त्यानंतरच. म्हणून केंद्र सरकारने 2017मध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य सुविधा अधिनियम आणला 2017. आता हा राष्ट्रीय मानसिक आरोग्य सुविधा अधिनियमानुसार प्रत्येक राज्याला राष्ट्रीय मानसिक आरोग्य प्राधिकरणाची स्थापना करणे बंधनकारक केलं. म्हणून हाचा प्रश्न तोच होता की राष्ट्रीय मानसिक आरोग्य प्राधिकरणाची स्थापना करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं, तर ते राज्य म्हणजे कर्नाटक. म्हणून आपण आता या गोष्टीवर आज बोललो. तर 309 जे कलम आहे IPC मधली जे आत्महत्या करणे म्हणजे गुन्हा, त्यावर आपण आज त्याची जोड आपण मानसिक आरोग्यासंबंधी लावली. तर आता प्रत्येक असं म्हणतात की संपूर्ण भारतात जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये फक्त 5 ते 6 हजार मानसोपचार तज्ज्ञ आहेत, परंतु गरज असं दाखवते की 1 लाख लोकसंख्येमागे 3 मानसोपचार तज्ज्ञ असणे आवश्यक आहे. म्हणूनच केंद्र सरकारने हे धोरण आणलेलं आहे आणि प्रत्येक राज्याला ते धोरण राबवणे अतिशय बंधनकारक. तर यानंतर आपण आता पुढच्या प्रश्नावर बोलू. पुढचा प्रश्न असा की महिला धोरण. तर बा महाराष्ट्र सरकार म्हणजे महिला धोरण जाहीर करणारं देशातलं पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्राचं पहिलं महिला धोरण कधीच आहे, तर 1994मध्ये महाराष्ट्राने पहिले महिला धोरण जाहीर केले. त्यानंतर अनुक्रमे दुसरे महिला धोरण 2001मध्ये जाहीर केले. त्यानंतर अनुक्रमे तिसरे महिला धोरण 2014मध्ये जाहीर केले. म्हणजे महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत 3 महिला धोरण जाहीर केलेले आहेत आणि देशात महिला धोरण जाहीर करणारं पहिलं राज्य म्हणजे महाराष्ट्र. आता आपण पुढच्या गोष्टीवर बोलू. आणि महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी महिलांचं धैर्य वाढवण्यासाठी, महिलांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी प्रत्येक वेळी महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या योजना जाहीर केलेल्या आहेत. उदाहरणार्थ 2013मध्ये महाराष्ट्र सरकारची मनोधैर्य योजना. या मनोधैर्य योजनेअंतर्गत ॲसिड पीडित आणि जखमी महिलांना आर्थिक पाठबळ दिले जाते. त्यानंतर आपण गोष्ट करू 14मधली. तर 2014मध्ये महाराष्ट्र सरकारने सुकन्या योजना आणली, परंतु या सुकन्या योजनेचं नामांतरण 2016मध्ये माझी कन्या भाग्यश्री या योजनेद्वारे केलं गेलं.
आणि भाग्यश्री ह्याच या योजनेच्या अभिनेत्री भाग्यश्री ह्याच या योजनेच्या ब्रँड अँबॅसेडर होत्या. त्यानंतर आपल्याला माहीतच आहे की या योजनेअंतर्गत महिला बालक मृत्यूदर 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालक बालिका लिंग गुणोत्तर वाढवणे आणि बालिकांचा मृत्यूदर कमी करणे हे या योजनेचं उद्दिष्ट होतं. बहुआयामी उद्दिष्ट योजना मानल्या जाते. म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना, म्हणजे ज्याप्रमाणे बेटी बचाव बेटी पढाव या योजनेची सुरुवात केली नरेंद्र मोदी यांनी त्याच 2015मध्ये, आणि तेव्हाच महाराष्ट्र सरकारने अगदी पुढच्याच वर्षी 2016मध्ये त्या सुकन्या समृद्धी योजना किंवा माझी कन्या भाग्यश्री योजनेची सुरुवात केली. अशा प्रकारे महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी बालकांसाठी आणि महिलांसाठी विविध धोरणे आखलेली आहेत आणि योजनांची सुरुवात केलेली आहे. त्यानंतर आपण आता हा प्रश्न मी तुम्हाला का बरं सांगितला त्याच्यावरून आपण आता बोलणार आहे. तर प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास मंत्री म्हणजे यशोमती ठाकूर यांनी 25 ऑगस्ट या दिवशी एका योजनेची घोषणा केली. ती योजना म्हणजे वात्सल्य योजना. आता वात्सल्य योजनेचा उद्देश काय आहे, तर वात्सल्य योजना म्हणजे या कोरोना काळात ज्या महिलांनी त्यांचे पती गमावले आणि निराधार कुटुंबाचा कर्ता गमावल्यामुळे, कुटुंबाचा आधार गेल्यामुळे ह्या महिला निराधार झाल्या आणि या निराधार महिलांना आधार देण्यासाठी एका योजनेची महाराष्ट्रात सुरुवात केली गेली, ते म्हणजे वात्सल्य योजना. या योजनेअंतर्गत महिला आणि बाल विकास प्रकल्पाअंतर्गत ज्या ज्या योजना येतात त्या अशा 18 प्रकारच्या योजनेचा लाभ संपूर्णतः या महिलांना दिला जाईल. हे या योजनेचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि महिला सशक्तीकरण करणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. याबद्दल आता कोणत्याही परीक्षेमध्ये माहिती येणे अपेक्षित आहे, त्यामुळे हा प्रश्न मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. तर आपला जो पुढचा प्रश्न आहे तो पुढचा प्रश्न आपल्यासमोर मांडतो. तर कोरोनासारखी भयंकर महामारी आपल्या भारतामध्ये आली, संपूर्ण जगामध्ये आली. संपूर्ण जगाने आणि भारताने या कोरोनासारख्या महामारीला एक मोठं आव्हान तोंड दिलं आणि एक मोठं आव्हान या महामारीनं आपल्यासमोर उभं केलं आता पुढच्या भविष्यासाठी. आणि यामुळे आपली आरोग्यसेवा किती मजबूत पाहिजे किंवा आपल्या आरोग्यसेवेमध्ये काय काय बदल पाहिजे हे सर्वांच्या निदर्शनास आणून दिलं. आणि कोरोनाची जेव्हा पहिली परिस्थिती आली होती तेव्हा आपल्याला माहीत आहे की साधे मास्कसुद्धा मोठ्या प्रमाणात भरपूर प्रमाणात उपलब्ध नव्हते. म्हणजे सॅनिटायझरचा तुटवडा म्हणा, मास्कचा तुटवडा म्हणा, खूप मोठ्या प्रमाणात भारताने या गोष्टीला तोंड दिलं. आणि आपण आज त्या एवढ्या मोठ्या महामारीतून सावरत पुढे चाललेलो आहे. तर त्याच्यावरच माझा आजचा प्रश्न आहे. आता प्रश्न कसा की तुम्हाला माहीत आहे की आपल्या अकोटचीच परिस्थिती. अकोटमध्ये सुद्धा जर आपण प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेलो तर एक्सरे मशीनसुद्धा नाही आहे. तर आता सरकारने ठरवलेलं आहे की मोठ्या प्रमाणात आरोग्यावरचा जो GDP आहे तो वाढवला जाईल आणि आरोग्याच्या सुविधा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे हा उद्देश सरकारचा आहे. आता सरकार या उद्देशासाठी काय करू शकते, तर सरकारचा जो पहिला प्रयत्न आहे तो म्हणजे असा की आरोग्याच्या सुविधा ज्या प्राथमिक आहेत त्या ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे. त्याच्या दृष्टीने सरकारने एक सर्वात मोठं पाऊल टाकलेलं आहे. तर ते पाऊल 11 सप्टेंबर 2021ला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यामार्फत टाकलं गेलं. तर ते पाऊल कसं, तर लक्ष द्या की ड्रोनच्या द्वारे भारतातला पहिला प्रयोग केला गेला की ड्रोनद्वारे औषधी ग्रामीण भागात पोहोचवल्या गेला. त्याला नाव दिलं गेलं मेडिसिन फ्रॉम द स्काय. आता हे मेडिसिन फ्रॉम द स्काय हा पहिला प्रयोग कुठं केला, तर तेलंगणामध्ये विकाराबाद नावाचा जिल्हा आहे. तेलंगणामध्ये विकाराबाद नावाचा जिल्हा आहे. त्या विकाराबाद जिल्हा रुग्णालयातून तब्बल 5 किलोग्राम वजनाची एक लसीची पेटी 3 किलोमीटर अंतरावर, पूर्ण 3 किलोमीटर अंतरावर फक्त 10 मिनिटात पोहोचवल्या गेली एका खेड्यागावातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर. हा पहिला यशस्वी प्रयोग जो आहे तो ड्रोनच्या साहाय्याने केला गेला आणि यामार्फत आपल्या आरोग्य सुविधेला बळकटीकरण भेटलं. आता हा जो ड्रोन होता हा ड्रोन कोणत्या प्रकारचा होता, तर बियॉन्ड द लाईन व्हर्च्युअल साईट, बियॉन्ड द व्हर्च्युअल आपण त्याला म्हणू शकतो किंवा पलीकडच्या असा जो प्रयोग आहे तो पहिल्यांदा केला गेला ड्रोनच्या सहाय्याने आपल्या संपूर्ण भारतात. आणि तो जिल्हा होता विकाराबाद जिल्हा. तो कुठला होता, तर तेलंगणामधला होता आणि ती तारीख होती 11 सप्टेंबर 2001. तर आपला जो पुढचा प्रश्न आहे तो स्टार्टअप इकोसिस्टीमबद्दल आहे. आता स्टार्टअप इकोसिस्टीम कशी, तर स्टार्टअप इकोसिस्टीम म्हणजे
किंवा नवीन उद्योगांना चालना, स्टार्टअपवर आपण तोच एक नरेंद्र मोदी जे भारताचे पंतप्रधान आहेत त्यांनी सुद्धा एक सुरू केलेली योजना आहे स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया. तर आपण आता स्टार्टअपवर बोलू. मग स्टार्टअपवर बोलताना आजचा जो माझा प्रश्न आहे तो स्टार्टअपसाठीच आहे. आणि आपण डीप प्रश्न यासाठी पाहत आहे कारण डीप प्रश्नामुळे काय होते, आपलं संपूर्ण म्हणजे जर आपण एक करंटचा प्रश्न घेतला आणि एका करंटच्या प्रश्नावर आपण जर खूप जास्त बोललो तर काय होणार, किंवा त्या एका करंटच्या प्रश्नावरून 10 प्रश्न निघतील. आणि या 10 प्रश्नामुळे आपलं पूर्ण जे GSचे विषय आहेत जनरल स्टडीजचे ते सुद्धा चांगले होतील. म्हणून आपण जेव्हा पेपरमधला एक सामान्य प्रश्न वाचतो त्यानंतर आपण एक प्रश्न हाही वाचणं, त्याच्यावरचे 10 प्रश्न तयार करणं आणि त्याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न काढणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर आपला जो पुढचा प्रश्न आहे तो स्टार्टअप इकोसिस्टीमबद्दल आहे. तर आतापर्यंत मी आपल्यासोबत हुरून याच्याबद्दल या संस्थेबद्दल आपल्याशी जेव्हा बोललो तेव्हा फक्त हुरून ग्लोबल रिच लिस्टबद्दल आपल्याशी बोललो. तर मी आज आपल्यासमोर हुरून या संस्थेबद्दल बोलणार आहे. पण हुरून या संस्थेचा उल्लेख मी एक हुरून रिसर्च संस्थेबद्दल, हुरून रिसर्च टीम इंडिया याबद्दल मी आपल्याशी आता बोलणार आहे. तर या संस्थेने काय केलं की भारतातली स्टार्टअप इकोसिस्टीम जाहीर केली. आता स्टार्टअप इकोसिस्टीम जाहीर करताना त्यांनी या संपूर्ण जगाची स्टार्टअप इकोसिस्टीम जाहीर केली. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं की बा याचे 3 भाग पाडले कंपन्यांचे, स्टार्टअप कंपन्यांचे. पहिला जो भाग केला त्यांनी तो केला युनिकॉर्न, दुसरा जो भाग केला तो केला गॅझल्स आणि जो तिसरा भाग केला तो केला चिता. आणि या 3 भागांमध्ये कोणत्या 2000 कंपन्यांचा जगातला विचार केला गेला विविध देशातल्या. त्या कंपन्या म्हणजे ज्यांची स्थापना 2000च्या नंतर झालेली आहे, स्टार्टअप म्हणालो मी, म्हणून स्थापना 2000च्या नंतर झालेली आहे, आणि ज्यांचा व्यवसाय 1500 कोटीच्या वर आहे, आणि ज्या कंपन्या आतापर्यंत आपल्या शेअर मार्केटमध्ये रजिस्टर झाल्या नाहीत, बरोबर, त्या कंपन्यांचा यांनी संपूर्णतः विचार केला. आता विचार करताना काय केलं, यांनी 3 भाग पाडले जे तुमच्यासमोर मी आता सांगितले. युनिकॉर्न म्हणजे ज्यांचं उत्पन्न $1 अब्ज वर आहे. त्यानंतर 2 नंबर घेतला यांनी गॅझल्स, म्हणजे ज्यांचं उत्पन्न 500 ते 1 अब्ज, 500 दशलक्ष कोटी ते 1 अब्ज यांच्या दरम्यान आहे. त्यानंतर घेतलं यांनी चिता म्हणजे ज्यांचं उत्पन्न 200 दशलक्ष ते 500 दशलक्षाच्या दरम्यान आहे. आता यांचा त्यांनी विचार संपूर्ण केला आणि हे लिस्ट मांडली. आणि हे लिस्ट मांडताना एक आपल्या भारतासाठी संपूर्ण गर्वाची गोष्ट झाली की स्टार्टअप जे लिस्ट मांडली त्या स्टार्टअपमध्ये, हुरूनच्या स्टार्टअप लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकाचा देश जिथं सर्वाधिक या प्रकारचे स्टार्टअप त्यांना मिळाले, तर पहिल्या क्रमांकाचा देश आला अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर आला चीन, आणि मानाची गोष्ट आहे की तिसऱ्या क्रमांकावर भारत आला. म्हणून जे स्पर्धा परीक्षेचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये हा एक आपल्या समोर एक माइलस्टोन ठरू शकतो, किंवा हा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा होऊ शकतो. आणि स्टार्टअपमध्ये सध्या भारत उत्तरोत्तरच प्रगती करत आहे, आणि हे सुद्धा आपल्यासाठी एक मानाची गोष्ट आहे आणि हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर हा प्रश्न आपल्याला आता कळलाच. तर आपण या प्रश्नावरून बाकीचे कोणते प्रश्न काढू शकतो, तर स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडियाबद्दल आपण जास्तीत जास्त बोलू शकतो. त्याच्यानंतर भारत निर्माण योजनेबद्दल आपण जास्तीत जास्त बोलू शकतो. त्याच्यानंतर आपण या भारत निर्माण योजनेवर तर बोलाच, कारण पायाभूत सुविधा. त्यानंतर आपण याच्यावर आणखी कोणते प्रश्न काढू शकतो, तर जे मेक इन इंडिया कार्यक्रम आहे त्याबद्दलही आपण संपूर्ण माहिती काढू शकतो. म्हणजे आपल्या या करंटच्या प्रश्नाला धरूनच इतर प्रश्न आपण क्लिअर करू शकतो. हा जो माझा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे असा आहे, पुढचा जो प्रश्न आपल्यासमोर मांडणार आहे मी 5व्या क्रमांकाचा प्रश्न, तो म्हणजे असा आहे की हायड्रोजनच्या आधी आपण एका गोष्टीवर बोलू. तर बा जगातला सर्वाधिक ऊर्जेचा स्वच्छ स्रोत, म्हणजे जगात सर्वाधिक ऊर्जेचा स्वच्छ स्रोत कोणता आहे, तर जगात सर्वाधिक ऊर्जेचा स्वच्छ स्रोत म्हणजे कोणता, तर हायड्रोजन हा जागतिक सर्वात जास्त ऊर्जा स्वच्छ स्रोत आहे. आपण आता त्या गोष्टीवर बोलताना थोड्या एका गोष्टीवर प्रकाश टाकू. तुम्हाला माहीत आहे की अक्षय ऊर्जा, तर अक्षय ऊर्जेचे साधनं कोणते की जे ज्याला आपण नवीकरणीय ऊर्जा स्रोत म्हणतो, म्हणजे सौर ऊर्जा, लाटांपासून निर्माण होणारी ऊर्जा, किंवा बाकीच्या सर्व ऊर्जा की ज्याला आपण असं म्हणतो की बा हे ऊर्जेचे नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहेत. आणि अक्षय ऊर्जा म्हणजे काय, अक्षय म्हणजे कधीही नष्ट न होणारी गोष्ट. तर आता आपल्या भारताला गरज आहे, तर पहा तुम्हाला माहीत आहे की बा आपण औष्णिक ऊर्जा, कोळसा हा मर्यादित स्वरूपात आहे. मागे एक बातमी आली होती की बा आता कोळशाचं साठे मर्यादित झालेले आहेत, आणि कोळशाचं उत्पादन कमी झाल्यामुळे कोल इंडिया लिमिटेड महाराष्ट्रावर सुद्धा काहीतरी संकट येऊ शकते ऊर्जेचं.
तर तुम्हाला माहीतच आहे की बा हे जे क्षय ऊर्जा आहे की जे कधीही जे अनवीकरणीय आहे की जे कधीही नष्ट होऊ शकते, की त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर अवलंबून राहणं चुकीचं आहे. पेट्रोलियम पदार्थ झाले किंवा कोळशापासून निर्माण होणारी ऊर्जा झाली म्हणजे औष्णिक ऊर्जा झाली किंवा हायड्रो पॉवर वगैरे सुद्धा याचे हायड्रो पॉवर याचे साधनं वगैरे मोठे आहेत किंवा ते प्रकल्प कमी आहेत म्हणून आपण त्याच्यावर काही बोलू नाही. पण एक आता जगासमोर एक सर्वात मोठाचं जे ध्येय उभं आहे ते म्हणजे खरंच की जे ऊर्जेची दिवसांदिवस वाढत जाणारी जी गरज आहे ते कशी भागवावी, तर ते भागवण्यासाठी आपल्याला मुख्यत्वे अक्षय ऊर्जेचा वापर करणं आणि नवीकरणीय स्रोत मोठ्या मोठ्या प्रमाणात उपयोगात आणणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून मी आपल्यासमोर आता त्याच गोष्टीवर बोलणार आहे. ते गोष्ट म्हणजे कशी, तर पहा लक्ष द्या, भारत सरकारनं असं ठरवलेलं आहे की 2022 पर्यंत, पहा लक्ष द्या, 2022 पर्यंत की 2022 पर्यंत 1,75,000 मेगावॅट अक्षय ऊर्जेचे स्रोत निर्माण करणं हे भारत सरकारचं उद्दिष्ट आहे. त्याच्या दृष्टीने भारत सरकार मोठे मोठे पावलं टाकत आहे. त्यातल्याच एका पावलाबद्दल मी आपल्याशी बोलणार आहे, ते म्हणजे अक्षय ऊर्जेचा प्रमुख स्रोत, अतिशय स्वच्छ स्रोत, तो म्हणजे हायड्रोजन. म्हणजे आपल्याला माहीत आहे की सूर्यामध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोजनचं एकीकरण होते आणि 4 हायड्रोजनचे अणू एकत्र येऊन हेलियमचा एक रेणू बनते आणि मोठ्या प्रमाणात केंद्रीयकीय संमिलनाद्वारे मोठ्या प्रमाणात ऊर्जा मुक्त होते आणि सौर ऊर्जा हे सुद्धा अतिशय एक स्वच्छ स्रोत आहे. मग आता हायड्रोजनचं कृत्रिम निर्माण कसं करायचं, हायड्रोजनबद्दल धोरण कसं ठरवायचं, तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2021 म्हणजे स्वातंत्र्य पर्वावर राष्ट्रीय हायड्रोजन मिशनची घोषणा केली. या राष्ट्रीय हायड्रोजन मिशनबद्दलच मी आपल्याशी आज बोलतो. मग आता हायड्रोजन महत्त्वाचं म्हणजे काय, तर याचा उद्देश काय, या राष्ट्रीय हायड्रोजन मिशनचा उद्देश काय आहे, तर पहिला उद्देश आहे की भारताला हायड्रोजनबद्दल सक्षम एक सत्ता केंद्र बनवणे, मोठ्या प्रमाणात भारतामध्ये हायड्रोजनचं उत्पादन करणे आणि त्या हायड्रोजनच्या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणे हे भारत सरकारचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. आणि त्याच उद्दिष्टावर 15 ऑगस्ट 2021 रोजी जाहीर केलेलं राष्ट्रीय हायड्रोजन मिशन अवलंबून आहे. आता हायड्रोजनचे प्रकार काय, तर पहिला प्रकार मी तुमच्यासमोर वाचतो, तो म्हणजे ग्रे हायड्रोजन. दुसरा प्रकार म्हणजे काय, दुसरा प्रकार म्हणजे निळे हायड्रोजन आणि तिसरा प्रकार म्हणजे ग्रीन हायड्रोजन. यापैकी ग्रीन हायड्रोजनचं निर्माण मोठ्या प्रमाणात भारतात झालं पाहिजे आणि हायड्रोजनची बाजारपेठ भारत बनवणं हा महत्त्वाचा उद्देश आहे. त्याच्यातलं जे ग्रे हायड्रोजन आहे, हे ग्रे हायड्रोजन जे आहे ते जीवाश्म इंधनापासून आणि नैसर्गिक वायूपासून मिळवणं शक्य आहे. या हायड्रोजनपासून पूरक काय तयार होईल, म्हणजे आणखी काय त्या व्यवसायातून मिळू शकेल, तर CO2 मिळू शकेल, हे महत्त्वाची गोष्ट. त्यानंतर जे निळं हायड्रोजन आहे याच्यात CO आणि CO2चं महत्त्वाचं पूरक उत्पादन आपल्याला भेटू शकेल आणि निळं